काल नाशिकच्या ज्या मैदानावरून ठाकरे बंधूंनी रणशिंग फुकलं महापालिका निवडणुकांचं, त्याच मैदानावरती आज एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। ही सभा शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी एकत्रित सभा होते आणि या सभेची तयारी जय्यत पद्धतीनं करण्यात आलेली आहे। मागच्या बाजूला आपण हा भव्य असा व्यासपीठ बघतोय, हे स्टेज तयार करण्यात आलेला आहे, ज्या व्यासपीठावरती एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे, समवेत अजित पवार यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीची तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। स्वतः दादा भुसे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे। दादा, गेली 5 ते 6 दिवस आपण नाशिकमध्ये तळ ठोकला, जशी मारामारी भाजपत झाली तिकीट वाटप करताना ती तुमच्याकडे झालेली दिसली नाही, आता वाटतंय ह्या सभेनंतर चित्र बदलेल? निश्चितपणे संपूर्ण नाशिककरांनी निर्धार केलेला आहे। शिवसेना, राष्ट्रवादी आणि आदरणीय आंबेडकरजींचा महायुती या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेल। आपण जर बघितलं असेल तर कालच्या सभेला तुम्हीच दाखवलं की अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। काही नेते मंडळी अनेक वर्षाच्या नंतर आपल्या नाशिकला पर्यटनासाठी आलेले आणि दररोजच्या कार्यक्रमाप्रमाणे टीका टिप्पणी, टोमणे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। जनता आता या गोष्टींना वैतागलेली आहे। मला वाटतं की आजच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळेलच, परंतु या नाशिक महानगरपालिकेवर या महायुतीचा भगवा फडकेल। महायुतीचा भगवा आपण फडकवण्याची एकूण सगळी प्रक्रिया पूर्ण करत आहे, मात्र ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एका व्यासपीठावर एकत्र आले, एकत्र भाषण झालं, त्यांनी या महापालिकेवर पुन्हा एकदा शिवशक्ती त्यांनी नारा दिला की शिवशक्तीचा आम्ही भगवा फडकवू, वाटतं का त्या सभेने काही परिणाम होईल? मला वाटतं की हे नाशिककर जनता याचं उत्तर देणार आहे। जिथपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, आंबेडकरजींच्या महायुतीचा विषय आहे, तर आम्हाला 100% विश्वास आहे की नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेल। पाठीमागच्या मुख्यमंत्रीपदाच्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये आणि आताही उपमुख्यमंत्री महोदय पदावर असताना अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी केलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर विधानसभेच्या झालेल्या निवडणुका असतील, आत्ताच्या झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका असतील, सर्वात जास्त स्ट्राईक रेट शिवसेनेचा राहिलेला आहे। आणि म्हणून या सर्व गोष्टी पाहता आणि नाशिककरांचा कौल पाहता त्यांची मानसिकता झालेली आहे की या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकेल। खरं तर अनेक शहरांमध्ये भाजपबरोबर आपली युती आहे, मात्र नाशिकमध्ये आपण वेगळे लढत आहे, भाजप आपल्यासोबत नाही आहे, इथे भाजपचं किती आव्हान वाटतंय? मला वाटतं की इथे युती व्हावी या संदर्भामध्ये गेले अनेक दिवस प्रयत्न करण्यात आले। दुर्दैवाने त्या ठिकाणी युती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमधून जनतेच्या दरबारात आम्ही जातो आहोत। जनता जनार्दन योग्य तो कौल करेल। जी परिस्थिती ती आहे तीच परिस्थिती आज ठाण्यात अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीबरोबर जात त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा भूमिका घेतलेली आहे। नाशिकमध्ये असं चित्र दिसेल? प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते। मला वाटतं की फक्त पदांच्यासाठी किंवा सत्तेच्यासाठी विचारधारा बदलणं हे काही योग्य नाही, परंतु नाशिकपर्यंतचा जिथपर्यंत विषय आहे तर निश्चितपणे अशी परिस्थिती येणार नाही। अतिशय स्पष्ट बहुमत शिवसेना, राष्ट्रवादी आणि आंबेडकरजींच्या आमच्या या महायुतीला मिळेल। पुण्यामध्ये अजित पवारांनी मोफत मेट्रो सेवा, बस सेवा देण्याची घोषणा केलेली आहे। आजच्या या सगळ्या सभेमध्ये आपल्याकडनं काही घोषणा नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असणार आहे का? मला वाटतं की निश्चितपणे पाठीमागच्याही काळामध्ये अनेक चांगले निर्णय नाशिककरांच्यासाठी करण्यात आलेले आहेत आणि आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब निश्चितपणे चांगल्या घोषणा करतील। आपण बघतो आपल्यासोबत दादा भुसे होते। नाशिकमध्ये होणाऱ्या सभेमध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडनं केल्या जातील आणि नाशिक महानगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांच्या पक्षाचा झेंडा फडकेल, अशा प्रकारचा दावा त्यांनी केला आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।